झालं ग रंजे? हे ना इकडे ये. दाराला कसली खोक पडली बाई. आपण मगाशी गेलो तेव्हा तर नव्हती. आता काय झालं म्हणायचं काय? वय काय ग? मी अभि पहिल्यांदाच बघते या. फुले ए फुले माझं पंच. हे काय तुम्ही दोघी इथं काय गप्पा मारताय? हे बघा, ही दाराला कसली खोक पडली म्हणायची बाई. आधी तर नव्हती. काय झालं असेल हो? अरे देवा. गोपाळ ए गोपाळ. हा आप्पा. इकडे काय हो? काय रे काय हं? इथं कोणी वार बीर केलं काय? नाही नाही, वार कशाला कोण करते बरं. मला बी माहित नाही बरं का काय झालंय. असं मी कुठं घरी असतो ना. वय र तू नसतो घरी, पण आज दोघं तुम्हीच घरी होता ना. हा मग हे काय झालं तुलाच माहिती असेल की. वय र कुठे लालीजी? हा बाई कवापासून आम्ही आलोय पण पाण्याचा एक गिलास देणं होईना तिच्याकडनं. असेल की खोली, मी बघते. आई थांब, ती घरी नाहीत. तिच्या आईला भेटायला घरी गेली. हाय का आता बघा. हो मी तर म्हणते ना, या लालीजींचं नाव बदलून आहे ना बिंगरी ठेवा. गरा 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 जेव्हा पाव तेव्हा बिरबिरत असती. आणि असं अचानक परत काय झालं का तिच्या आईला? नाही नाही, परत नाही काय झालं. डिस्चार्ज मिळालाय तर डॉक्टरांनी सांगितलं जरा काळजी घेतली पाहिजे, देखभाल केली पाहिजे. सेवा करण्यासाठी लालीची घरी गेलेत. गेली सेवा करायला बाई. हित घरी 2 सासवा आहे, त्यांची कवा सेवा करणं होईना हिच्याकडनं. जेव्हा पावं तेव्हा हिचा ओढा माहेरालाच. बाई आम्हाला पण मायरा आहे हो बर का. पण आम्ही कवा गेलोय का माहेराला? काही डुंकून बी बघितलं नाही. मी तर आतापासून माझ्या ना सासूची सेवाच करत आलेली आहे. काय सेवा बघितलं का? अगं एक ग्लास पाण्याचा मागितला तर हिचं बुड हालत नाही आणि म्हणे मी सेवा करते. जा चहा ठेव जा. मी मग काय मी हा म्हणजे ठेवते चहा. काय नाही म्हणलंय का काय? पण बाई मा हाता पाहायला मुंग्या झाल्या. कसा ठेवू चहा? होय का? ए फुला अगं तिला तो मुंग्याचं औषध आहे ना बाटलीतलं ते पाच, म्हणजे सगळे मुंग्या मारतील बघ तिच्या. हाय का त्या? आणि त्या मुंग्यांबरोबर मी मरल त्याचं काही नाही का तुम्हाला? काय चाललंय तुमचा? कालवा कमी करा. मी बनवून आणते चहा. काय ते बसा. फुलं काय माझ्यासाठी पण वाईट चहा ठेव बर का. हे बघा तिची बहीण नाही का कातळवाडीतली ती सरू आजी, ती बी आली होती लग्नाला. आणि तिला जेव्हा कळलं ना की तू आलायस तेव्हा ती म्हणली की केव्हा तरी एकदा येईन भेटायला त्याला. हे बघ असं बी ना तुझ्या लग्नात ना तिला बोलवलं नाही ना, पण ती माझ्यावर लई चिडली होती बघ. आणि तुझ्या आजीशी तर बोलतच नव्हती. लालीला बी तिला लई भेटायचं आहे रे. म्हणून मॅच म्हटलं एखाद दिवस या घरला. तू काय बी म्हणा गोपाळ, तुम्ही दोघांनी बी ना यायला पाहिजे होतं लग्नाला. समधी लोक तुम्हाला विचारच होती. अगं कसं येणार आहे? तुम्ही सांगितलं पण नाही. सांगितलं असं तर कामाचं काहीतरी करता आलंच ना मागं पुढं. आणि कामाचा व्याप किती वाढलाय ते बी माहिती तुला. परत ती लालीच्या आईचं काय झालं माहिती का नाही? हल्ला झालाय. मग तिच्याकडे बी गेलं पाहिजे कोणीतरी आईकडं, म्हणून लालीजींना पण सोडून आलं तिकडं. आया, मी तुझ्यासाठी काही करू शकते. काय हरकत नाही. हे बघ तू जे बी काय केलंस ना ते चांगलंच केलंस बघ. आणि अशा टायमाला ना लालीच्या आईजवळ कोणतरी पाहिजेच बघ. त्यामुळे तिला सोडून आलास ना ते बरंच केलंस. आता त्यांना सोडून आणलंय म्हटल्यावरती माझा पण विचार होता बघ त्यांना जाऊन भेटायचं. एक काम कर, नाही तू उद्या जाऊया का आपण? नाही ना, उद्या कशाला? नाही म्हणजे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचं सांगितलंय. सक्तीची विश्रांती. कुणी बोलू पण नका म्हणे त्यांच्या बरोबर. मी काय म्हणतो जरा 2-4 दिवस जाऊ दे, त्यांना वाटेल बरं मग जाऊ की. सगळं जाऊ, फॅमिली जाऊ की सगळीच. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. तू म्हणशील तसं. त्यांना जेव्हा बरं वाटेल ना तेव्हा आपण जाऊया. जाऊ की सगळेच जाऊ, आपण सगळी फॅमिली जाऊ. हा चालतंय, जाऊ जाऊ. चल चल. आता मला भूक लागली, जेवायला वाट बरं. बरोबर चल चल चल. सुदय ते लालीच्या आईवर वार झाले ते तसं काय झालं? पुढे काय तपास लागला का? चालू आहे ना? बरोबर आहे, सगळं चालूच आहे तुमच्या दृष्टीने. कुठल्या बी केस बद्दल विचारा, तपास चालू आहे. तो पुरा होतच नाही. कसा पुरा होणार? तुझा तो साहेब आहे ना तोच चालू आहे. त्याच्याकडनं एक बी केस सुटना. त्या फोन व्हिडिओवाला होता, त्याला मारला.
त्याचा तपासाचं काय झालं माहित नाही. हा? नरके हरळ उत्सवात एवढं मुर्द पडलं, त्या गुरुजीची बायकोचा जीव गेला, काय झालं पुढं तपास चालू आहे ते बी माहित नाही. हा? अरे त्याची त्या जामकरची सौताची बहीण गायब झाली, काय झालं तर तपास चालू आहे. हा? अरे तुम्ही तिथं पोलीस स्टेशनात कामाला जाता का, गोट्या खेळायला जाता रे? आप्पा अहो जेवताना नको तो विषय कशाला काढताय तुम्ही? असू दे फुलत आहे, कशाला बोलती तू? बोलू दे किती असनी, त्यांना ना माझ्या लेकाला बोलल्याशिवाय काय अनगोड लागत नाही. बोलू दे. सुधू तू जेव बाबा, तू नको त्यांच्याकडे ध्यान देऊ. ए काय चुकीचं बोललो मी? हा? याच्याकडनं एक धड काम होत नाही आणि याच्या साहेबाकडनं पण.